नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निक मराठी चॅनलवरती। मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या घरच्या गृहिणीचा लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म आपल्या मोबाईलमध्ये भरायचा आहे, तर आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहे कशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म आपल्या मोबाईलद्वारे भरायचा आहे। ॲप्लिकेशन आहे नारी दूत। या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला काय गोष्टी टाळायच्या आहेत जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही, या सर्व गोष्टींची डिटेल्स आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहे। पण त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करायचं आहे अशाच व्हिडिओ बघण्यासाठी। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला प्ले स्टोअरवरती जायचं आहे, सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना। त्यानंतर आपल्याला नारी शक्ती दूत असं एक ॲप्लिकेशन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। बघू शकता नारी शक्ती दूत मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र असं एक ॲप्लिकेशन आहे, ते मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे। ते इन्स्टॉल करायचं आहे, आपल्याला ओपन करायचं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं दिसत आहे। इथं आता आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। हा मोबाईल नंबर तुम्ही कुणाचाही टाकू शकता। मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचं आहे आपल्याला। त्यानंतर असं एक पेज ओपन होईल, इथं आपल्याला स्वीकारावरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला लॉग इनवरती एकदा क्लिक करायचं आहे। OTP आपला सेंड झालेला आहे, बघू शकता एंटर 4 डिजिट OTP। जो OTP आला आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे। OTP आपण टाकलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे। OTP टाकल्यानंतर आपल्याला असं एक पेज दिसून येईल। याच्यामध्ये या ॲप्लिकेशनमध्ये पूर्ण आपल्याला माझी लाडकी मुख्यमंत्र्यांची जी योजना आहे बहिणीची ती आपल्याला इथे दिसून येते। आता आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन आपलं काहीतरी परमिशन मागत आहे, याला सगळ्या परमिशन आपण देऊन टाकायच्या आहे। त्यामुळे जिल्हा बघा लोड होत आहे, त्यासाठी आपल्याला थोडा वेळ वाट बघायची आहे जिल्हा लोड होईपर्यंत, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला इथं महिलेचं संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे। पतीचे किंवा वडिलांचे नाव आपण इथे टाकू शकता। मुलगी असेल तर वडिलांचं नाव आणि जर गृहिणी असाल तर पतीचे नाव आपल्याला टाकावं लागणार आहे। महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर जन्मदिनांक आपल्याला इथून निवडायचे आहे। आधार कार्डवरचा अर्जदाराचा पूर्ण पत्ता या इथे टाकायचा आहे। सगळ्या डिटेल मी भरून घेतो। अर्जदाराचा पत्ता इथं आपल्याला टाकायचा आहे पूर्ण आधार कार्डप्रमाणे जो आहे तो। जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर गाव आपलं टाकायचं आहे। नगरपालिका ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत असेल तो टाकायचा आहे। त्यानंतर थोडंसं वरती यायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला पिनकोड टाकायचा आहे, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। तर या गोष्टी मी भरून घेतो पटापटा। आधार कार्ड टाकल्यानंतर खाली बघू शकता शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का। जर तुम्ही कुठली योजना आधीच घेत असाल तर होमवरती क्लिक करायचं आहे, नसेल तर नाहीवरती क्लिक करायचं आहे। नाहीवरती क्लिक केलेला आहे। आता हा जो कॉलम आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काहीही चेंज करता येत नाही, त्यामुळे हे असंच ठेवायचं आहे। पूर्ण वरती घ्यायचं आहे। आता वैवाहिक स्थिती मगाशी जसं मी बोललं, जर तुमचं विवाह झालं असेल तर विवाहितवरती क्लिक करायचं आहे किंवा नसेल तर नाही म्हणून क्लिक करायचं आहे। तुमचा जर जन्म परराज्यात झालेला असेल तर इथं आपल्याला होयवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला पतीचं थोडंसं डॉक्युमेंट लागणार आहे। तुमच्या रेशन कार्डचा फोटो जो तुम्ही अपलोड करणार आहे तो पुन्हा एकदा अपलोड करायचा आहे। तर इथं नाही म्हणून मी क्लिक करतो, पूर्ण वरती घ्यायचं आहे। आता इथं महत्त्वाची गोष्ट आहे अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील। आता या बँकेतच आपले लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे येणार आहेत, तर त्यासाठी बँकेचं पूर्ण नाव आपल्याला टाकायचं आहे। खातेधारकाचं पूर्ण नाव म्हणजे अप्लाय करणाऱ्याचं नाव, त्यानंतर बँक खात्याचा क्रमांक, IFSC कोड, हे आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या बँकच्या पासबुकवरती अवेलेबल होत असतात। तर ह्या सगळ्या गोष्टी मी फटाफट टाकून घेतो, ठीक आहे। IFSC कोड टाकलेला आहे। त्यानंतर आधार कार्ड आपला बँकेला जोडलेला आहे का हे आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे। तर जोडलेला असेल तर होयवरती क्लिक करायचं आहे, नसेल तर नाहीवरती क्लिक केलं तरी चालते, ठीक आहे। आता खाली आपल्याला कागदपत्र कोणते अपलोड करायचे आहेत ते सर्वात महत्त्वाचं आहे। बघू शकता आधार कार्डचा आपल्याला पुढचा आणि मागचा ह्या दोन फोटो एका इमेजमध्ये असली पाहिजे, तो फोटो अपलोड करायचा आहे। जन्माचं प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला आपण अपलोड करू शकता। आपलं रेशन कार्ड हे पिवळं किंवा केशरी असणे आवश्यक आहे, तरच ही योजना मिळेल। त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र, जे हमीपत्र तुम्हाला बाजूला दिसत आहे ते हमीपत्र आपल्याला एक सही करायची आहे किंवा अंगठा लावला तरी चालेल, ज्यांची सही नसेल त्यांनी, तर ते आपल्याला इथं जोडायचं आहे। त्याचा फोटो, बँकेच्या पासबुकचा पुढच्या पानाचा फोटो लागणार आहे। आणि जर मगाशी जसं मी बोललं महिलेचा जन्म जर परराज्यात झालेला असेल तर पतीचं कागदपत्र म्हणजे त्यांचं रेशन कार्ड आपल्याला लागणार आहे आणि आपल्याला सोबतच अर्जदाराचा लाईव्ह फोटो हा घ्यावा लागणार आहे। त्यानंतर आपल्याला ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमरवरती क्लिक करायचं आहे। मी थोडंसं फटाफट डॉक्युमेंट अपलोड करून घेतो। त्यासाठी आपल्याला इथं आधार कार्डवरती क्लिक करायचं आहे,
एकाच दाखवतो मी, बाकी तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या हिशोबाने करून घ्या. ठीक आहे. आधार कार्ड दस्तऐवजाचा स्रोत निवडा. तुम्ही जर कॅमेरामध्ये जर फोटो काढणार असाल आधार कार्ड हातात ठेवून तर कॅमेराला क्लिक करायचं आहे. नसेल तर गॅलरीमध्ये ऑलरेडी तुमचा फोटो असेल तर गॅलरीवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर मी गॅलरीतून अपलोड करून घेतो. ठीक आहे. तर मी इथं अपलोड केलेलं आहे. फटाफट सगळ्या डॉक्युमेंट मी अपलोड करून घेतो. ठीक आहे. बघू शकता आम्ही सगळे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. याच्याप्रमाणे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा आहे अर्जदाराचा फोटो. हा फोटो आपल्याला लाईव्ह क्लिक करायचा आहे. बघू शकता याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला हा कॅमेरा असा ओपन होत आहे. ज्याचं आपण ॲप्लिकेशन करत आहे त्याचा ह्याच्यामध्ये फोटो घ्यायचा आहे. ठीक आहे. फोटो आपण घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमरवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हमीपत्र आहे. त्याच्यामध्ये आपले हमीपत्रामध्ये काय काय टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या सगळ्या दिसत आहेत. कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही या सर्व गोष्टी इथं लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर स्वीकारावरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला माहिती जतन करा लिहिलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं आपल्याला भरलेली माहिती कन्फर्म करा असा एक पेज ओपन होईल. याच्यामध्ये आपण जी माहिती भरली त्याचा सगळा तपशील आपल्याला इथं दिसत आहे आणि इथं बघू शकता कागदपत्र कोणती जोडलेली आहेत त्याचं पण दिसत आहे. जर तुमच्या कागदपत्राची साईज इथं दिसत नसेल म्हणजे आधार कार्ड लिहिलं आहे पण इथं साईज दिसत नाही तर तुमचा तो फोटो अपलोड झालेला नाही हे समजून चाला. ठीक आहे. बदल करावरती क्लिक करून तुम्ही तो फॉर्म पुन्हा एकदा भरू शकता. पण जर तुम्ही फॉर्म पूर्ण चेक केलेला आहे तर तुम्हाला फॉर्म सबमिट करावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. मी याच्यावरती क्लिक करतो. त्यानंतर तुम्हाला असा एक OTPचा मेसेज येईल. तो आपला OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुमचा फॉर्म भरून झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा बॅक यायचं आहे. इथं बघू शकता यापूर्वी केलेले अर्ज असा एक ऑप्शन आहे. इथं बघू शकता यापूर्वी केलेले अर्ज. ठीक आहे. तर आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे. सर्वेक्षण लोड करत आहे असं आपल्याला दिसून येईल. जेवढे पण आपण अर्ज केलेले आहेत ते आपल्याला इथं दिसून येतील. थोडंसं वाट बघायचं आहे. सर्व्हर थोडा डाऊन असतो यांचा. बघू शकता मित्रांनो यापूर्वी केलेल्या अर्जाचा स्टेटस इथं दिसत आहे. ॲप्लिकेशनचा नंबर दिसत आहे. सिटीजनचं म्हणजे आपल्या ॲप्लिकेशन केलेल्याचं व्यक्तीचं नाव दिसत आहे. मोबाईल नंबर दिसत आहे आणि इथं स्टेटस आपल्याला दिसत आहे. ॲप्रूव्ह झालेलं आहे किंवा नाही, पेंडिंग आहे का रिजेक्ट केलेला आहे. आत्ता सध्या तरी हा पेंडिंगमध्ये दाखवत आहे कारण हा आता सरकारकडे जाणार. सरकार सगळ्या गोष्टी चेक करणार त्यानंतर ह्याला ॲप्रूव्ह केलं जाणार. तुम्हाला आता काही करायची गरज नाही आहे. तुमच्या मोबाईलवरती SMS येईल तुमचं ॲप्लिकेशन ॲप्रूव्ह झालेलं असेल तर. आणि जर रिजेक्ट झालं तर तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून जरूर ठेवा. मित्रांनो या ॲप्लिकेशनमध्ये फॉर्म भरल्यानंतर आपल्याला वेट करायचा आहे जोपर्यंत आपल्याला एक SMS येत नाही तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झाले किंवा ॲप्रूव्ह झाले. त्याच्यानंतर आपल्याला बाकीची प्रोसेस करायची आहे जर तुमचा रिजेक्ट झाला तर. पण जर ॲप्रूव्ह झाला तर आपल्याला जे पैसे मिळणार आहेत ते कधी मिळणार आहेत, कशा पद्धतीने मिळणार आहेत या सर्व गोष्टी आपण आपल्या या चॅनलवरती डिटेल्समध्ये दाखवणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर ठेवा. भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.